आणि सालाबादप्रमाणे यावेळीही माझ्यासोबत गिफ्ट प्रँक केला आहे आणि तो होणार होता हे मला माहीत होतं. पण आज 7 एप्रिल म्हणजे माझा प्रकट दिन आणि ह्या दिवसाला काहीतरी वेगळा क्रिस्प द्यायचा म्हणून मी सकाळच समुद्राच्या पाण्यात डुंबायला आले होते आमच्या भाटे बीचवर. एरवी रात्री कधी उशिरा झोपलं तर सकाळी डोळे उघडायची पंचायत होते. पण कुठे फिरायला जायचं असलं किंवा बड्डे असला की सकाळी लवकर जाग कशी काय येते बुवा, हा मला गेले अनेक वर्ष पडलेला प्रश्न आहे. त्याच नियमाला धरून मी आज लवकर उठले आणि मग आम्ही पोहोचलो समुद्रावर. पाण्यात पाय घालून फक्त चालत राहणंही खूप भारी असतं. त्यात सोने पे सुहागा म्हणजे गोल्डन अवरच्या कृपेमुळे फोटो अशक्य भारी येत होते आणि त्याचे रिझल्ट्स हे असे काहीसे आले. मग सुरू होतं ॲक्च्युअल सेलिब्रेशन आणि हा आहे माझा ग्रँड बर्थडे केक. माझी बेस्टी होम बेकर आहे त्यामुळे केकच्या ट्रीट्स एरवी मिळतातच, पण आजच्या दिवशी हा खास एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन बनवलेला पंचमेल केक. ओके, तर तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये मेडिकल दिसत असेल. कसं आहे ना, मित्राचं मेडिकल म्हणजे आपलंच मेडिकल. विषय हा आहे की त्याला मेडिकल सोडून येता येत नाही आणि आम्हाला त्याला सोडून जाता येत नाही. त्यामुळे सेलिब्रेशनसाठी अजून बेस्ट प्लेस काय असणार. कोणी जास्त केक खाल्ला यावरून आमचं भांडून झालं आणि आता पुढे काय करायचंय यावर विचारविनिमय करूनही आम्ही कोणत्याच निर्णयापर्यंत पोहोचलो नव्हतो. शेवटी रस्त्यात काहीतरी ठरवू म्हणून आम्ही बाहेर पडलो खरं, पण त्याआधी एक मोठं काम करायचं बाकी होतं. शाबास. गाडी बंद पडली तर परत आणायला जेवायला कोणत्या हॉटेलला जायचं आणि हॉटेलला गेल्यावर काय खायचं हे ज्यांचं क्लिअर असेल त्यांचं आयुष्य सॉर्ट आहे बॉस. आणि ते सॉर्ट असलेल्या मोजक्या लोकांमध्ये आम्ही अजिबातच मोडत नाही. पण आमचा हा स्ट्रगल संपला की मग मजेही मजे. तिथून आमचा कुठेतरी लांब जायचा प्लॅन होता, पण मी म्हणणारं ऊन आणि आज तरी घरी थांब ग म्हणून येणारे फोन लक्षात घेता मंदिरात जाऊन आम्ही गाडी घराकडे वळवली, जिथे माझी कुरिअर आलेली गिफ्ट्स आधीच वाट बघत होती. हॅरी पॉटर व्हाईब देणारं हे परफेक्ट किट माझ्या एका रीडर दिदीने पाठवलं आहे मला. अनेक दिवसांपासून विशलिस्टमध्ये असणारी ही हिंदी कादंबरी बेस्ट फ्रेंडने पाठवली होती आणि नन्नाने पाठवलं होतं हे क्यूट रेझिन आर्ट जे तिने स्वतः बनवले. आणि एवढ्या साऱ्या दिवसभराच्या धावपळीनंतर मग फायनल सेलिब्रेशनची सुरुवात रात्री घरी होते, जिथे माझ्यासाठी मलाच स्वतःलाच डेकोरेशन करावं लागतं. अरे भाईयो, सरप्राईज देना था मुझे. असो, तर असा होता आजचा माझा दिवस. मला माहिती आहे मी काही लहान नाही आहे किंवा बर्थडेचं फार कौतुक असतं मला असंही नाही आहे, पण हा दिवस मला आवडतो माझ्या माणसांसोबत असं सेलिब्रेट करायला. मला जे जे काही आवडतं ते सारं थोडं थोडं मला ह्या दिवशी करायचं असतं. कारण असं काही विशेष नाही, पण ह्या दिवशी माझी आवडती सिरियल म्हणजे दिल दोस्ती दुनियादारीही थोडीशी पाहिली, थोडीशी बुक्सही वाचली, थोडीशी झोपही काढली आणि उरलेला वेळ ह्या साऱ्यांसोबत स्पेंड केला. छान वाटलं, भारी वाटलं, काहीतरी भन्नाट वाटलं. पुन्हा विषयाकडे. तर इथे तिथे नाचत गप्पा मारत फायनली डेकोरेशनचं काम पूर्ण झालं होतं आणि मग पार्टी.
गिफ्टचं राहीलच नाही का. काही नाही, मेडिकलमधली रॅपर्स मस्तपैकी एका बॉक्समध्ये पॅक करून दिली होती त्यांनी मला. हां, आणि त्यामध्येच एक शॅम्पू, त्यानंतर सबस्क्रिप्शनचं एक व्हाउचर असं काही होतं. पण ते सरळ पॅक करून दिलं असतं तर पाप लागलं असतं नाही का त्यांना. त्यामुळे हे असं. तर असं सगळं आहे. निळशार आकाश, समुद्रावरच्या लाटा जास्त सुंदर वाटतात कारण आपली माणसं आपल्यासोबत असतात. बाकी सेलिब्रेशन वगैरे काय, आपल्या आठवणींच्या शिदोरीत 4 गोड क्षणांची साखर पेरणी करतात एवढंच.